नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा नारायणगावच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि याच दीपावलीच्या निमित्ताने अरिहंत सुपर मार्केट महोत्सवाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। आणि त्या निमित्ताने 2000 रुपयाच्या खरेदीवर आपण मिळवणार आहात एक सुंदर असं कूपन आणि याच कूपनवर लाखोंची बक्षिसं जिंकण्याची संधी आपल्याला मिळत आहे। 1,11,111 रुपयाचे सोने, डबल डोअर फ्रीज, एक वॉशिंग मशीन, 32 इंची एलईडी टीव्ही, बजाज फॅन, मिक्सर, साऊंड ट्रॉली, इंडक्शन कुकर अँड पैठणी। आणि या भव्य दिव्य अशा लकी ड्रॉची सोडत 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा नारायणगाव येथे सर्वांनी यायचंय। धन्यवाद। चला तर मग खरेदी करूयात अरिहंत सुपर मार्केटच्या दारात आणि दिवाळीचा आनंद घराघरात। आणि याच 2000 रुपयाच्या कुपनवर आपल्याला मिळणार आहे लाखो रुपये जिंकण्याची संधी। नारायणगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी धाडसी चोरी, 25 तोळे सोने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास। नारायणगावात चोरट्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी। नारायणगाव येथील वैभव लक्ष्मी सोसायटीतील रहिवासी विष्णू बागुजी सांगडे यांच्या फ्लॅटचा लोखंडी दरवाजाचे कोयंडा अज्ञात चोरट्यांनी कापून घरात प्रवेश केला व बेडरूममधील कपाटातील तळकप्प्यातील डब्यात ठेवलेले 20 तोळे सोन्याचे दागिने, 5 तोळे चांदी व रोख रक्कम असा एकूण 20 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याची माहिती सांगडे यांनी दिली। मंगळवार दिनांक 14 रोजी 4च्या सुमारास ही घटना घडली। चोरीची प्राथमिक माहिती नारायणगाव पोलिसांना कळवण्यात आली। तक्रारीवरून जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, लोकल क्राईम ब्रँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांना पाचारण केल्याची माहिती झंझावात न्यूजला दिली। बाबा काय नाव तुमचं? विष्णू सांगडे। विष्णू सांगडे। सकाळी किती वाजता हा प्रकार झाला तुमच्या घरात? सकाळी साधारण 4:10च्या पुढं 4:10ला आम्ही इथून गेलो होतो काकड्याला। साधारण काय काय गेलं घरातून? सोन्याचा डबाच गेला, दागिन्याचा। किती होता अंदाजे? अंदाजे होतं 20 तोळ्याच्या दरम्यान होतं, अंदाजेच होतं बरं। पोलिसांना सांगितले? पोलिसांना सांगितले। पोलीस आले होते? आले होते। काय म्हटले पोलीस? पंचनामा करून गेले। डॉग स्क्वॉड आणलं होतं त्यांनी। कॅश किती होती? कॅश होती 60,000 रुपये। 60,000। तुम्हाला कधी कळले? सकाळी मुलाचा फोन आला सकाळी। घरी कोण नव्हतं? घरी मुलगा होता, सुनबाई होती, पुतण्या होता। त्यांना काही कळालं नाही। तुम्ही कुठं होता? मी काकड्याला गेलो होतो। साधारण असं काही तुम्हाला काही संशय वगैरे? नाही, आता कसाचा संशय, आता कसं घ्यायचं, कोणावर संशय? नाही, संशय कसा घ्यायचा म्हणजे आता घरामध्ये मुलगा वगैरे असताना जर चोरी होती आणि तुम्ही काकडा तिला गेल्यानंतर चोरी झाली तर असं कोणी पाळ वगैरे ठेवलं होतं असं काही अंदाज वगैरे? शक्यता असेल तशी। रेकी झालेली असेल? रेकी झाली असेल। तुमच्या सोसायटीमध्ये वॉचमन नाही आहे ना वॉचमन? वॉचमनना सांगून नव्हते इथे गेली का कोणी? नाही, वॉचमनला सांगा। वॉचमन दररोज मला दरवाजा उघडून देतोय ना ते गेटचा। नाही, पार्टी सुरू झाली तुम्ही म्हणता, तुम्ही जेव्हा काकड्याला गेली तेव्हा वॉचमन होता का? जागा होता? वॉचमन, हा, त्यांनी मला दरवाजा उघडून दिला बरं आणि मग मी गेलो ना। वॉचमन असताना चोरी झाली? हा, आता तसंच म्हणायचं, वॉचमन होताच तिथं ना। CCTV वगैरे आहे? CCTV काय बंद अवस्थेत आहे, त्याचा काही फायदा नाही। बंद आहे का? दरम्यान वारुवाडी येथील कुबेल पार्क आणि साईनाथ सोसायटीतील 3 बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 4 तोळे 700 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असा एकूण 5 लाखांचा ऐवज लंपास केला। येथील चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। काय सांगाल त्याबद्दल? आता आगामी जो दिवाळी सण आहे तो मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रात। त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात नागरिक हे खरेदी करता बाहेर पडत असतात। त्या अनुषंगाने काही चोर लोक हे चुकीची नंबर प्लेट असेल किंवा विदाऊट नंबर प्लेटच्या गाडी घेऊन फिरत असतात, त्याच्यावरती आळा घालण्यासाठी आपण ही नाकाबंदी लावलेली आहे। किती कर्मचारी नाकाबंदीसाठी आणि कुठे कुठे आहे? सध्या जुन्नर रोडला नाकाबंदी चालू आहे आपल्या तिथं, ते 5 कर्मचारी आहेत, प्लस आपण बसस्टँड परिसरामध्ये पेट्रोलिंग करताही लोक नेमलेलो आहोत।
त्याच अनुषंगाने परत पायी पेट्रोलिंग करता बाजारपेठेतसुद्धा आपण 4 कर्मचारी नेमलेले आहेत. तर गेल्या 3 दिवसामध्ये 2 घरफोड्या झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात सोनं नाणं गेलेलं आहे. तर आता सध्या तपास कुठपर्यंत आहे? सध्या CCTV फुटेज आपल्याला मिळालेले आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं. त्या अनुषंगाने आमची टीम कार्यरत आहेत. लवकरच त्या गुन्ह्यांचा छडा लावावा. याबाबत नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना माझं हेच आव्हान राहील, जेव्हा आपण घरात नसाल त्यावेळी किमती वस्तू, आपले किमती जिन्नस हे घरात ठेवू नये. आपल्या इथं जिथे ज्या ठिकाणी राहतो आपण त्या सोसायटीला रात्रीला एक गार्ड सुरक्षा रक्षक नेमावा जो रात्रभर जागा राहील. तसेच आपण बाहेर जात असताना आपल्या घराला जो बाहेर आपण कुलूप लावतो त्यावरून आपण घरात नाहीत हे कळत असतं, तर घराला सेफ्टी लॉक जो सेंट्रल लॉक आहे तो लावावा, असं माझं आव्हान आहे. आज घटनास्थळी कोणी कोणी भेट दिली? आज घटनास्थळी माननीय DYSP सरांनी, DYSP जुन्नर विभाग जुन्नर पाटील साहेबांनी भेट दिली. मी होतो, तसेच माझे PSI पाटील, PSI शेटे साहेब आणि तसेच LCBचे महादेव शेलार साहेब यांनी भेट दिलेली आहे. डॉग स्पॉट आणि फिंगरप्रिंट हे पण आलते, त्यांनी भेट दिलेली आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. दरम्यान नारायणगाव आणि परिसरात दिवाळीपूर्वी चोरट्यांनी दिवाळी साजरी करून नागरिकांचं दिवाळी काढण्याचा इरादा चोरी करून दाखवला की काय, असा प्रश्न उभा राहिला आहे. नारायणगाव आणि वारुवाडी येथील चोरीच्या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, सोमशेखर शेटे, धडस पाटील आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.